पॅकर्स या दोघांमध्ये हा मॅच सुरू होतोय। टॉस जिंकलाय शिवतेज स्पोर्ट्स टीमने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलंय पत्तू पॅकर्स टीमला। गेम इज ऑन, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं, एक धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी निखिल पाटील या आयकॉन खेळाडूने आपलं अकाउंट ओपन केलं। पहिल्याच बॉलवर एक धाव। निखिल पाटील एक जबरदस्त बॅटर आहे आणि जर पाहिलं निखिल पाटीलचा JPL मध्ये तर एक चांगले योगदान त्याचं देखील राहिलंय, त्याची चर्चा आपण करणार आहोत। सध्या ड्राईव्ह केलाय ऑन द दर्पण, मात्र काय बोली लागली होती या खेळाडूवरती आणि जर पाहिलं ना तर एक चांगला फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे बघा, बॅटला पाय लागला आणि तिथून लगेच पाया देखील पडलेत। रिस्पेक्ट करतात त्या बॅटची दोन्ही मी म्हणेन खेळाडू, एक पार्थ सिंग आणि दर्पण मात्रे। हे दृश्य फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात अक्षयजी। वया पुन्हा एकदा मॅच कडे 2 बॉल मध्ये 2 धावा चालत, पुन्हा एकदा पार्थ तयार आहे। आयकॉन खेळाडू आहेत शिवतेज स्पोर्ट्स टीमचे, संघ मालक म्हणून आपण नेहमीच चर्चा करत असतो नचिकेतजी घरत यांची। डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं, परंतु चातुर्य पाहायला मिळालं ते गोलंदाज पार्थचं। शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एक धाव घेण्याची संधी होती, ते एक धाव पूर्ण केली, एका धावेची धाव संख्या झाली आहे ती 3। मॅच ज्यावेळी आपण पाहिले ना शिवतेज आणि पत्तू पॅकर, मागील वर्षी देखील हे संघ दोन्ही एकमेकांच्या अपोजिट खेळलेत आणि जे प्रेक्षक किंवा खेळाडू आहेत त्यांनी रेलिंगच्या बाहेरच बसायचं आहे, खुर्च्या आतमध्ये घेऊन कोणीही बसू नका, रेलिंगच्या बाहेर सर्वांसाठी सेम रूल्स। प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी, आणि ती युनिटी तुम्ही बाहेर दाखवायची आहे। ज्यावेळी तुमची मॅच नसेल ना तर इतरांनी बाहेर राहा। पुढचा बॉल, यावेळी चांगला फटका आहे, बॅकफुटला जाऊन जागा बनवली, कव्हर पॉइंट मध्ये बॅकफुट पंच आहे दर्पण मात्रेचा क्लास, क्वालिटी चौकार। निघणारा चेंडू होता, 4 धाव मिळतात बॅटरला। शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर आता दिसलाय। कबड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एकच धाव मिळाली बॅटरला, एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे यावेळेला 8। या अगोदर विहाना सुपर किंग काय मॅच जिंकलाय, सॅम गायकवाड पहिलीच मॅच JPL चा पहिलाच मॅन ऑफ द मॅच आणि JPL मध्ये पहिली स्लाइड त्याची झाली होती। पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, चांगला फटका आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो, 1 रन कंप्लीट, चांगली फिल्डिंग डीप मध्ये, फेकी येईल आणि पाहता पाहता 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट। पार्थ सिंग मागील वर्ष अक्षरशः गाजवलं होतं आणि जे ग्रुप स्टेजच्या मॅच होते ना तिथे अव्वल दर्जाचं परफॉर्मन्स त्याचं राहिलं होतं। मागील वर्षी जे नियम होते JPL चे की ग्रुप स्टेज पर्यंतच आपण पाहिलं होतं की सिरीज, यंदा फॉर्मॅट चेंज केलाय, शेवटच्या मॅच पर्यंत जो खेळाडू असेल, जो वर्चस्व दाखवेल त्याला मालिकावीर असेल। मागील वर्षी तसं असतं ना तर पार्थ सिंगला सिरीजचा हकदार राहिला असता। 10 रन 1 ओव्हर, घेऊया एक ब्रेक, चर्चा जारी राहील। हीरा पुलटॉस बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय, एक धाव पळून पूर्ण केली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत, पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण, धाव संख्या पोहोचली 12 वर।
12 विदाउट लॉस. आणि मागील वर्षी भावेश पाटीलची व्हिडिओ व्हायरल झाली होती. JPL मध्ये पहिला स्टंप कोणी मोडला होता ना, तर भावेश पाटील पॉप्स ते नाव आवर्जून घेतलं जाईल आणि ते नाव घेतलं आहे आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली होती. म्हणून भावेश पॉप्सचा पुढचा बॉल दर्पण ड्राईव्ह करतोय. यावेळी सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, कलात्मक फटका होता, सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. दर्पण आणि निखिल पाटील ही घातक जोडी मी म्हणेन या मॅचची. काय जबरदस्त ओपनिंग बॅटर आहेत आणि रिस्क घेत नाहीयेत. सिच्युएशन नुसार बॅटिंग होते. 13 रन 2 बॉल संदीप सर. आणि चांगली रिस्पेक्ट सुद्धा गोलंदाजाला देताना दिसले. जसा चांगला चेंडू आला तसा त्याला डिफेन्स करताना दिसला बॅटर दर्पण म्हात्रे. आणि दोघांवर एकमेकांचा विश्वास सुद्धा दिसलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 13 धाबा. 1.2 बॉलची समाप्ती झाली. संघ मालक आपण बघतोय पतू पॅकर्स टीमचे कुमार प्रथमेश कन्हैया भोईर पतू आज चांगलं कार्य करतायत. एखादी मोठी स्पर्धा असो, NC असो, त्यांचं चांगलं काम. कोळवट्याचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. थ्रो येण्याआधी 2 धाबा चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यात या दोन्ही बॅटरने. आता मला असं वाटतं की या दोन्ही बॅटरचा जम बसलाय अक्षय. नक्कीच नजर बसलेली आहे. नाईट क्रिकेटमध्ये हेच पाहिजे. सिंगल, डबल आणि एखादा चौकार जर आला तरी ओव्हर ऑटोमॅटिकली मोठी ओव्हर म्हणून ओळखली जाते. रन चालू आहेत. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळायचा होता. अमित म्हात्रे की भावेश पाटील, अमित म्हात्रे की भावेश पाटील. खऱ्या अर्थाने हा कॅच अमित म्हात्रेने घेणं गरजेचं होतं, पण तो भावेशने सांगितलं की मी कॅच धरणार. कारण की ज्यावेळी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती असतो, ऍक्शन रिएक्शन टाइम कमी असते आणि कीपर कडे ऍडव्हान्टेज असतो. कीपर म्हटलं तर केंद्रबिंदू आणि त्याच्याकडून सहज गतीने अशा कॅचेस सुटत नाही. परंतु मी म्हणेन चांगला एफर्ट, अक्षरच्या जाळ्यामध्ये अडकवला होता निखिलला. अगदी बरोबर. आणि तुम्ही योग्य उल्लेख केलाय केंद्रबिंदू असं, कारण जवळजवळ 80% जबाबदारी यष्टीरक्षकाची असते आणि इथे ते योग्य पद्धतीने त्यांनी जर पार पाडले असते तर एक मोठा धोका निर्माण झाला असता पतू पॅकर्स टीम करता. धावसंख्या धावपळकर आहे ती 16 धाबा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा फिल्डिंग मध्ये बदलाव केले जात आहेत. भावेश तयार. ओव्हरपिच बॉल होता, चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं जातं. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येण्याआधी सहजतेने 2 धाबा होतात पूर्ण. दोघांमध्ये जो विश्वास निर्माण झालाय तो विश्वास तोडण्याकरता काहीतरी शस्त्रास्त्र वापरायला पाहिजेत. धावसंख्या 18. त्या ठिकाणी मला वाटते रोहित निकम होते. रोहित निकमचा देखील सेकंड इनिंग मध्ये जलवा पाहणार आहोत. कदाचित बॉलिंग मार्क वरती त्याला देखील आणू शकते. शिवतेज संघ, नचिकेतजी घरत बाई यांचा संघ आपण बघतोय. मागील वर्षी फायनल मध्ये आला होता हा संघ. बॅकफुटला स्लॅश केलाय. अगदी जर पाहिलं ना तर शॉर्ट थर्डमॅन पॉइंटच्या दिशेनेच फटकेबाजी केली जाते. सिंगल डबल हा बेसिक क्रिकेट. 2 ओव्हर मध्ये आहेत 19 धावा. 19 रन्स आफ्टर 2 ओव्हर, नो लॉस. म्हणजे इथे एका साइडने बॉलिंग देखील चांगली राहिले, बॅटिंग देखील चांगली राहिले. परंतु मी म्हणेन की बॅटिंग करणारा संघ एक स्टेप पुढे आहे या 2 ओव्हर मध्ये. त्याचं कारण आहे विकेट गेलेला नाहीये संदीप सर. यस, अगदी बरोबर. विकेट गेल्या नाहीत आणि 19 धावांची भागीदारी, साझेदारी, पार्टनरशिप या दोघांमध्ये झालंय. चर्चा तर आपली होतच राहील, परंतु पुढचा होणारा जो मॅच आहे त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध बंटी सिक्सर या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. निखिल पाटील या खेळाडूचा विचार केला तर निखिल पाटीलने 12 इनिंग मध्ये केल्यात 157 धावा. संजय म्हात्रे आणि विजय कांबळे यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजेच 150चा जो आकडा आहे ना तो क्रॉस करणारा हा देखील खेळाडू त्या रँकिंग मध्ये आहे. फार कमी प्लेयर आहे ज्यांच्या नावावर 150+ धावा आहेत. त्यामध्ये जितेश पाटील आता 300च्या आसपास आहे, 297 धावा. त्यानंतर दीपेश पाटील 229 धावा, भूषण भोईर 198 धावा आणि हितेंद्र भोईर पाती 192, मितेश भोईर 192, चेतन पाटील 180, हितेश भोईर 160 आणि निखिल पाटील 157. म्हणजे टॉप 8 मध्ये निखिल पाटील JPL मध्ये आहे. टॉप 10च्या रँकिंगचा विचार केला तर ॲज अ बॅटर चांगला परफॉर्मन्स त्यांनी मागच्या 3ऱ्या पर्वामध्ये सुद्धा दिला होता. आता या 4थ्या पर्वामध्ये सुद्धा त्याला अधिकतम परफॉर्मन्स द्यावा लागेल. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज अजय सरसार याच्यावर जबाबदारी दिली चेंडू टाकायची. नेहमीच जोडले जातात JTC सोबत. रनअप मध्ये आता चुकले. मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये त्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण पाहिलं होतं.
आणि पतू पॅकरचा खेळाडू पतू पॅकरच्या अगेन्स्ट ते मनामध्ये एक वेगळी भावना असेल म्हणून थोडासा रनवे मध्ये बिघाड झाला. परंतु ही लीगची स्पर्धा आहे, याच्यामध्ये कोणता खेळाडू कोणत्या टीम मध्ये जाईल हे काही सांगता येत नाही. ओ चांगला बॉल होता गुडलेन क्षेत्रामधील, या बॉलला कट केला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, एका धावनेची धावसंख्या पोहोचली 20 वर. बिनबाद 20. तिसरं षटक सुरू आहे. शिवतेज संघाकडे अमित म्हात्रे सारखा मास्टर माइंडेड कीपर आहे आणि मी म्हणेन वॉल आहे या संघाची. ऍज अ कीपर म्हणून त्याने नेहमीच चांगला आपलं प्रदर्शन दाखवलंय आणि फिल्डिंग लावण्यामध्ये देखील माहिर आहे, अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु पतू पॅकर संघाकडे स्टार कास्ट मोठी आहे. पतू पॅकर, प्रथमेश कन्हैया भुईर ज्यांची नाईटची स्पर्धा देखील अप्रतिम राहिली, भव्य दिव्य स्पर्धा राहिली आणि आता या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला देखील चांगला पाठिंबा देत आहेत आणि नेहमीच आपल्या परिसरातील सर्वांना ते योगदान चांगलं देत असतात, म्हणून पतूचं कौतुक करेन. आडव्या बॅटने निखिल पाटीलने खेळलेला स्ट्रोक आहे मिड विकेटला. फिल्डर येतोय, थोडासा फंबलिंग आणि तिथे पाहिलं तर पार्थ सिंग हा फिल्डर होता, त्याच्याकडून चूक होते आणि 2 धावा. निखिल पाटीलला स्ट्राईक देणं म्हणजे जास्तीत जास्त धावा येणं हे पतू पॅकरचा दृष्टिकोन आहे आणि निखिल लवकर आउट होईल ना तर धावसंख्येला लगाम देखील लागू शकतो. आतापर्यंत निखिलच्या इनिंगचा विचार केला, शांत पवित्र अद्यावत केलाय. 9 रन्स वरती खेळतोय संदीप सर. यस, अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही या खेळाडूचा. आता तो स्ट्रायकिंग कडे आहे. निखिल आक्रमक भूमिकेमध्ये आलाय, चेंडूवर केलाय जोरदार हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि आता षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला, सिक्सर. तर बेनिफिट राहील पतू पॅकर्स टीमला. पार्थ सिंगने चुकी केली, घाई केली, गडबड केली, कुछ तो गडबडे नेहमी आपण ऐकले. सध्या ते चित्र दाखवून दिलं निखिल पाटीलने आणि एक षटकांशी तो थांबणार नाहीये असं संकेत त्याने दिले. ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन ला फिल्डर आहे पॉप्स भावेश पाटील आणि इथे फेकी बघा काय ॲक्युरेट फेकी आहे. बॉलिंग केल्यानंतर फिल्डिंग करणं आणि लगेच थ्रो करणं अवघड असतं क्रिकेटर करता. 1 रननी धावफलक 29. 4 बॉल या ओव्हर मध्ये धावा येतात, 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका काय जाणवेल तुम्हाला? बघूया आता काय दृश्य दिसेल, कारण षटकारांशी सुद्धा धाव फलक वाढलाय. आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ घेतलाय. दुसऱ्या बाजूला भावेश, एक वेगळा लुक्स त्याचा बघायला मिळतोय, कॉन्फिडन्स आहे. गोलंदाज आता अजय काय करेल पाहूया. ओव्हरपिच बॉल वर केलाय आता हल्ला आणि चेंडूला पाठवून दिला लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. JPL चौकार. हे बॅकफुटला जाऊन ऑन द अप इनफील्डला केलंय इनसाइड आउट. इनक्रेडिबल चौकार. JPL चौकारनिशी धावफलक 33च्या घरामध्ये 5 बॉल. म्हणून मी म्हटलं होतं की काय अजून एक बाउंड्री येईल का, ती आले. त्याचं कारण आहे दोन्ही बॅटर सेट आहे. मी म्हटलंय की ओपनिंगची सर्वाधिक घातक जोडी आहे आणि दर्पण करता काय बोली लागली होती या JPL मध्ये. ऑक्शन मध्ये ज्या पद्धतीने भरोसा दाखवलाय ना पतू पॅकरने तो खरा उतरलाय. आणखीन एक स्लॉग हिट आउट ऑफ द पार्क. जुचंद्र प्रीमियर लीगचा देखना दरारा दैदिप्यमान येईल. षटकार. 3 ओव्हर 39 धावा. चा फटका बॅटरने या ठिकाणी दाखवून दिलाय आणि मिडविकेटच्या बाहेर चेंडूला टाकून दिलाय. 6 धावा मिळत आहेत. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची घातक खेळी दर्पण म्हात्रे नावाचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 230 चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. व्हॉट अ बॅटिंग. आणि एक गोष्ट संदीप सर नोटीस केली का तुम्ही, बॅटर तर आहे दर्पण म्हात्रे नाव अनेक वेळा ऐकलंय, तो फोटो आहे ना हा दर्पण म्हात्रे आहे, त्याचा हा क्लास. निखिल पाटील आणि दर्पण मध्ये पार्टनरशिप. 18 बॉल 39. ग्रेट वर्क.
TCP लाईव्ह, ग्रेट वर्क JTC लाईव्ह. टॉस का बॉस आपण करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये दोन संघांना आमंत्रित करतोय संदीप सर. यस, जे दोन संघ आहेत जय श्रीराम जुचंद्र आणि बंटी सिक्सर जुचंद्र या दोन्ही टीमचे कॅप्टन ने या दोन ग्रुप आहेत ए आणि बी. आता बी ग्रुप मधील हा मॅच आपल्या डोळ्यासमोर येईल. पुन्हा एकदा आम्ही शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध बंटी सिक्सर दोन्ही टीमच्या कॅप्टन ने लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. 39 रन पार्थ सिंग 39 रन हुआ है, 39 धावा 3 ओव्हर मध्ये 39 धावा आपण बघतोय. आणि इथे जर पाहिलं तर का घातक जोडी म्हटले ना, जणू काही ती ऑस्ट्रेलियाची टीम आहे आणि लीग मध्ये पाहिलं तर जणू काही CSK ची टीम आहे का. CSK सारखं नाव आहे VSK, विहाना सुपर किंगने अगोदरची मॅच गाजवली, परंतु आर्के टायगर्सने टायगर प्रमाणे लढले होते. परंतु ज्याच्या नशिबात जीत असते ती नशीब होते ना. विहाना सुपर किंग सॅम गायकवाड पहिला खेळाडू, पहिली स्लाइड त्याची आली ऑक्शन मध्ये, पहिली मॅच खेळत असताना पहिला मॅन ऑफ द मॅच, त्याच्याकरता देखील प्राऊड फील आहे संदीप सर. यस, चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर सर्व काय मिळत असतं आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याने ठरवलं होतं की मला चांगला परफॉर्मन्स द्यायचा. निखिल पाटील बघा त्याला दाखवलं जातं, 8 बॉल मध्ये 16 धाबा त्याने सुद्धा बनवलंय. चांगली भागीदारी साजेदारी आणि आता हे शेवटचं षटक रोहित सुचिट करण्याचा केला होता प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, लेग बाईचा इशारा, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. 1 धाव मिळाली, एका धावण्याची धावसंख्या झाली आहे 40 धाबा. अजूनही त्रस्त करणारी भागीदारी आहे ही आपल्याला पाहायला मिळतोय. इतर जर दुसरा खेळाडू असता तर निखिलने रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चान्स घेतला नसता, पण तो दोन्ही त्या धाटणीचे खेळाडू आहेत, दोन्ही त्या ताकदीचे खेळाडू आहेत. दोघांमध्ये कॉलिंग चांगला आहे, बॅटिंग देखील अप्रतिम होते, म्हणून निखिलने स्ट्राईक रोटेट केले. दर्पण मात्रे सध्या काय टच मध्ये NCA मध्ये खेळत असतो, परंतु एक गाव एक फॉर्मॅट मध्ये देखील त्याने आपली छाप सोडली. हुकचा पटका खेळायचा होता JPL मध्ये. दर्पण मात्रे देखील आता मोठी इनिंग खेळेल का. सध्या 4 बॉल शिल्लक आहेत, 1 रनने धावफलक 41. काय टार्गेट वाटते संदीप सर या 4 बॉल मध्ये 50+ 60+ जाण्याची शक्यता होईल का पतू पॅकर टीमच्या द्वारे. ज्या पद्धतीने आक्रमकता पाहिली या दोघांची तर असं वाटतं की 50+ धावा होतील. 41 झालेत, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक इन कडे आता निखिल पाटील आलाय. 9 चेंडूंमध्ये 16 धाबा त्याने बनवलं. त्यांनी खेचलेला तो षटकार लगेचच आपल्या डोळ्यासमोर येतोय. फुल टॉस बॉल आणि या चेंडूला पाठवून दिलंय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट, सिक्सर. फुल टोल वसूल केलाय. स्टंप उडवायचा होता, मिडल स्टंप वरती बॉल होता आणि फुल टॉस बॉलला आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलाय, फटका फसलाय, विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. आता चूक करणार नाहीये त्या ठिकाणी फिल्डर आहे भावेश पाटील पॉप्स. अगोदर जर कॅच घेतला असता तर मी म्हणेन त्या ओव्हर मध्ये धावा वाचल्या असत्या. तिथे कॅच सुटला आणि त्यानंतर आक्रमण केले. निखिल पाटीलची इनिंगचा विचार केला तर त्याने केल्या टोटल 11 बॉल मध्ये 22 धावा. निखिल पाटील का फॉर्म मध्ये आहे हे दृश्य त्याने दाखवून दिले आणि निखिल करता पतू पॅकरच्या खेम्यामधून टाळ्यांचा गजर नक्कीच होईल. टाळ्या झाल्या पाहिजे निखिल पाटील करता. निखिल पाटील अफलातून बॅटिंग केले, 11 चेंडूचा सामना केला, 22 धावांचं योगदान दिलं. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आलं. एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 1 गडी बाद 47 आणि पहिल्या विकेट करता भारी भक्कम भागीदारी या दोघांनी मिळून पूर्ण केली. नवीन बॅटर आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपर शफल चाललाय, चेंडूला ऑन साइडला खेळून काढला जातोय. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. क्या बात है. यष्टीरक्षक सुद्धा आता तंदुरुस्त वाटतंय. अमित मात्र आहे पण तो ऋतिक भोईरने काय फेकी केली, अप्रतिम फेकी, ऍक्युरेट डायरेक्ट फेकी केली आणि कीपरनी बॅकिंग चांगलं केलं. 1 रननी धावपळक 48 धावा. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर
टार्गेट होतं ना ते चेस केलं होतं. शेवटचा बॉल या दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगचा. बॉलिंग मार्क होते रोहित निकम. दर्पण म्हात्रे शेवटच्या बॉल वरती केलाय पूल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. यूज इट. सिक्सर. 54 धावा झाल्यात. एक विकेट गेलाय. टार्गेट आहे 55चं. 55 धावसंख्येचं टार्गेट. पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. 2 दिल 1 जान. एका साइडला आहे जितेश पाटील आणि एका साइडला आहे दीपेश पाटील. एकाच टीम मधून नेहमी खेळत असतात. ओ टू भावेश वनगा. नक्कीच आदरणीय सन्माननीय निलेश जी चव्हाण साहेबांना आम्ही विनंती करतोय तुमच्या शुभ हफ्ते नाणेफेक केली जाते. निलेश जी चव्हाण यांना विनंती करतोय त्यांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. एका बाजूला जय श्रीराम या संघाचे संगणक आपल्याला बघायला मिळत आहेत. दीपेश पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर या संघाचे संगणक आपल्याला बघायला मिळत आहेत. जितेश बंधू यांना आपण पाहू शकतोय. तर निलेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. 2 रन मशीन नाणेफेक करण्यासाठी सज्ज होत आहेत. छापाचा कॉल आहे. चला फिल्डर उतरवा. छापा आलाय. तर नक्कीच दोन्ही संघांना नक्कीच शुभेच्छा असतील. बंधू 4 षटकांचा सामना असतोय. निर्णय काय असेल फिल्डिंग करून? आणि एकंदरीत कोणकोणते गोलंदाज असतील तुमच्या संघामध्ये? आता ती लाईन अप बघून सांगू शकतो कारण की सर्व नवीन प्लेयर आहेत. तर बघून समजेल तुम्हाला ग्राउंडमध्ये. आणि एकंदरीत आपण 3 पर्व खऱ्या अर्थाने डेच्या स्वरूपात जुचंद्र प्रीमियर लीग बघायला मिळाली आणि आता मात्र 4थ्या पर्वामध्ये नाईटच्या फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळतंय. आयोजन कमिटीचं कशा प्रकारे आभार व्यक्त करा? खूप चांगलं नियोजन आहे आणि पहिलीच JPL आहे की जी नाईट आहे. नक्कीच हे होते बंधू. दुसऱ्या बाजूला आपण दीपेश पाटील आहेत जय श्रीराम या संघाचे संगणक. नक्कीच दीपेश प्रथम आपण बघू शकतोय फलंदाजी तुमच्यापर्यंत आले आहे. समोरचा संघ त्या संघाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? समोरचा संघ चांगला आहे. त्याला आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच एकंदरीत आपण बघू शकतोय कोणकोणते खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतील आज? ते आता काय सांगू शकत नाही. मॅचच्या अनुसार आम्ही खेळू कसं काय. आणि एकंदरीत JPL नाईटच्या स्वरूपात आयोजन कमिटीचं कशा प्रकारे व्यक्त करा? आयोजन कमिटीचं म्हणजे त्यांनी JPL भरवली चांगली गोष्ट आहे. नाईट मॅच आम्ही फर्स्ट टाइम खेळतो JPL म्हणून त्यांचे आभार मानतो. आणि एकंदरीत खऱ्या तर मात्र या संघाचे जय श्रीराम या संघाचे होनर यांचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद आहे? जय श्रीरामचे ओनर उदयनाथ त्यांचा मला भरपूर सपोर्ट असतो आणि खरं म्हणजे आमचा कर्णधार हितेंद्र भोईर आहे. त्यांनी मला पाठवलंय. खूप शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे जितेश पाटील बंटी सिक्सर या संघाचे संगणकाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिले ते म्हणजे जय श्रीराम या संघाला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच भावेश वनगा. गोड आवाज त्यांचा तुम्ही ऐकलात. ती आपण चर्चा करणार आहोत. मात्र अक्षय तिथे स्क्रीनवर पूर्ण स्कोरबोर्ड आलाय. पहिल्या इनिंगच्या मॅच समरी पाहिली आपण. हे बॉलिंग अनालिसिस पाहू शकता. विकेट घेण्यामध्ये फक्त रोहित निकमला 2 विकेट मिळाले आहेत. इतर गोलंदाजाला जर पाहिलं तर विकेट मिळाले नाही आहेत आतापर्यंत. जर पाहिलं तर दर्पण म्हात्रे 30,000 पॉइंट्सनी विकत घेतलाय आणि 30 रन त्याने केले. म्हणजे प्रत्येक पॉइंटची व्हॅल्यू त्याने दाखवले या स्पर्धेमध्ये. काय कोइन्सिडंट घडतायत संदीप सर. पहिली स्लाइड आली ती म्हणजे सॅम गायकवाड पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली आणि मॅच फिनिश केली. 30,000 पॉइंट्सनी घेतलं होतं दर्पण म्हात्रेला आणि नॉट आउट 12 बॉल मध्ये 30 रन त्याने देखील केलेत. काय म्हणाल एकंदरीत? यस, जसं आपण तुम्ही म्हणाले की मिळून आले सर्व, जुळून आले सर्व. कारण सॅम गायकवाड सुद्धा पहिली स्लाइड आली होती. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला पहिल्याच मॅच कळत असताना. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर उतरा. बॅटर पाठवून द्या. शिवतेज स्पोर्ट्स टीमचे 2 बॅटर उतरत आहेत. पार्थ सिंग आणि विशाल पाटील यांच्यावरती जबाबदारी असेल. पत्तू पॅकर्स टीम जो संघ आहे तो संपूर्ण संघ दाखवला जातोय. बॅटिंग तर पाहिली पण तू डीप मध्ये पाहिलं ना बॉलिंग अटॅक. विनोद परेड सारखा एक्सपिरियन्स बॉलर आहे. दर्शन म्हात्रे देखील बॉलिंग करू शकतो. आर्यन देखील
त्यानंतर दर्पण देखील, पण तो निशांत पाटील सारखा गोलंदाज आहे, प्रणय म्हात्रे सारखा यष्टीरक्षक आहे, निखिल पाटील सारखा, म्हणजे 5-6 गोलंदाज, 3 ते 4 ऑलराऊंडर या संघामध्ये नेमका बॉलिंग मार्क वरती आणायचा कोणाला, हा प्रश्न नक्कीच विचारला असेल कॅप्टनला. आणि आता शिवतेज स्पोर्ट्स त्यांच्या सुद्धा आपण बघतोय ते ऋतिक भोईर, जितेंद्र पाटील, त्यानंतर संकेत जाधव, हे सुद्धा एक चांगला स्टार्ट देऊ शकतात आपल्या टीम करता. दुसऱ्या बाजूला भावेश पाटील, सुशांत यादव, रोहित निकम याच्यावर सुद्धा नजर असेल. रोहित निकम, पार्थ सिंग, अजय सिच्युएशन नुसार बॅटिंग कर, पण ओपनिंगला मला वाटतं विशाल पाटील सारखा बॅटर येऊ शकतो या संघामध्ये. तो आला, यस, ओपनिंगला नेहमी खेळत असतो. भावेश पाटीलचा एक्सपिरियन्स आणि इतर खेळाडू देखील आहे. जितेंद्र पाटील लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि त्याला सिच्युएशन नुसार उतरवू शकतात. निखिल पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. निखिल पाटीलचा विचार केला ना या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये ऍज अ बॉलर म्हणून, त्याचं देखील आतापर्यंत कसं पर्व राहिलंय ही चर्चा जर केली ना, 16 विकेट 20 इनिंग मध्ये, आणि जर पाहिलं ना नंबर 1 ला JPL मध्ये त्याला यायचंय ना, तर 2 विकेट काढायचे आहेत. 18 विकेट जर त्याचे झाले तर जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये तो नंबर 1 च्या पोझिशन मध्ये येईल. बॉलिंग मार्क वरती निखिल पाटील रेडी, बॅटर बॅटिंग मार्क वरती रेडी, पंच रेडी, गेम ऑन. पहिला बॉल, पार्थ सिंग बॅक टू द बॉलर खेळायचं होतं आणि इथे मात्र 1 रन. पार्थ सिंग, सिंग इज किंग. मागील वर्षी फॉर्मॅट चेंज होता म्हणून मालिकावीरचा प्रबल दावेदार तो देखील होता. काय खेळी केली होती पार्थ सिंगने, आज देखील ती अपेक्षा आहे. आणि आज सुद्धा तो आपल्या घरच्या संघाविरुद्ध खेळतोय. पार्थ सिंगला जर आपण बघितलं तर तो पत्तू पॅकर्स टीमचा सदस्य असतो आणि आता त्यांच्या विरुद्ध शिवतेज स्पोर्ट्स संघामधून तो उतरलाय. कॅप्टनची जबाबदारी आहे. आता विशाल पाटील एक रन मशीन, डाबा जास्तीत जास्त त्याने सुद्धा बनवलाय. तो रेकॉर्ड सुद्धा अक्षय साडम तुमच्यापर्यंत पोहोचवतील. 54 धाबा अजूनही पाहिजेत. 55 धावसंख्येचं टार्गेट होतं. ओ इनसाइड आउट करून खायचं होतं, खोळात टाकला होता या चेंडूला आणि बॅटरला बीट केलंय. बघा, प्रत्येक चेंडू मागे काही ना काही करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. अचानकपणे आता हा थोडासा उजव्या यष्टींच्या बाजूने जाणारा चेंडू होता. धावसंख्या धावफलकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1. विशू पाटील एक जर पाहिलं कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट आणि स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्यामध्ये एक्सपर्ट प्लेअर आहे. नुकताच उल्लेख केला बघा, लगेच कव्हर ड्राईव्ह केला, 1 रन कव्हर पॉइंटला गेलाय. 1 रनने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 2. सध्या पॉवर प्ले फार महत्वाचा आहे बॅटिंग करताना. जर टार्गेट 50+ असेल तर पॉवर प्ले मध्ये 14-15 रन्स येणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी पहिल्या 3 बॉल वरती जर पाहिलं तर 2 रन P1 ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. यस, आणि 10:36 सुरुवात झाली या दुसऱ्या इनिंगला. ओहो, दांडी गोल बॅटरने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. झालं काम तमाम. बिग ब्लो, मोठी विकेट गॉन. ऑफ स्टंपवर बॅटर शफल झाला, फुल टॉस बॉल आणि इथे निखिल पाटील याने जर पाहिलं तर करून दाखवले. 17 विकेट घेणारा हा देखील टॉप लिस्ट मध्ये येतोय. 17. रुपेश मोरे 13 ओव्हर मध्ये 17 विकेट त्याच्या नावावर आहे. हितेंद्र भोईर पाती 20 ओव्हर मध्ये 17 विकेट त्याच्या नावावर आहे. जितेश पाटील याच्या नावावर 16 विकेट आहेत आणि दिवेश पाटील 17.2 16 विकेट त्याच्या नावावर आहेत. निखिलने सर्वाधिक ओव्हर टाकल्यात 20 आणि 21वी ओव्हर आहे, पण तो 17 विकेट घेणारा हा देखील खेळाडू ठरतोय या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. आणि आतापर्यंत जर पाहिलं 1 विकेट त्याने घेतला की आज विक्रम त्याच्या नावावर देखील होईल, हिस्ट्री क्रिएट होईल. 18 विकेट घेणारा एक मात्र गोलंदाज तो ठरू शकतो या संपूर्ण जुचंद्र प्रीमियर लीग जे आतापर्यंत पर्व राहिले त्याचा हा अपडेट आहे. बॉलिंग मार्क वरती निखिल पुन्हा एकदा रेडी. रोहित निकम मैदानाच्या आतमध्ये. यावेळी कुळात टाकलेला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, कोणताही उत्तर नव्हतं बॅटर करता. डॉट बॉल जातोय. निखिल पाटील काय फॉर्म मध्ये आहे, काय टच मध्ये आहे आणि काय एक्सपिरियन्स शेअर करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा दाखवलं गेलं रिप्ले मध्ये कशा पद्धतीने खोळवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय आणि बीट केलं गेलं या बॅटरला, हे तुम्ही बघू शकताय. आणि तितकाच चांगला डिफेन्स सुद्धा दिसला बॅटरचा.
लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत. दोघांमध्ये आता कॉलिंग चांगलं झालंय. 2 धावा होत आहेत पूर्ण. डीप मधून क्षेत्ररक्षक दर्पण म्हात्रे चेंडू घेऊन येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 4. आता 18 चेंडूंमध्ये पाहिजेत 51 धाबा. 18 चेंडू आणि 51 धाबांची आवश्यकता. आणि ती माहिती पोहोचवतात की शेअर मार्केट डाऊनवर्ड आलाय, खाली राहिलाय. ती मेणबत्ती असते शेअर मार्केट मध्ये. आणि जर पाहिलं तर फॉरेन एक्सचेंज मध्ये मेटा ऍप वरती जा आणि मेटा ऍप मध्ये तुम्हाला नक्कीच थोडाफार ते डॉलर मध्ये इन्कम तुम्ही कमवू शकता. आणि ते दृश्य दिसले, ती मेणबत्ती जी आहे ना ती डाऊनवर्ड च्या दिशेने गेले. याचाच अर्थ पहिल्या ओव्हर मध्ये बॅकफुटला आहे शिवतेज संघ. परंतु येणारे 18 बॉल 51 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये रोहित निकम, विशाल पाटील हे 2 घातक बॅटर आहेत. विशालची बॅट लागली तर या धावा चेस होतील कमी बॉल मध्ये. आणि एका साइडला बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय दर्पण म्हात्रे, ज्याच्याकडे तो अनुभव राहिलाय. म्हणून एकमेकांच्या अपोजिट एनसीए मध्ये खेळत असतात. आज बघूया JPL मध्ये कशा प्रकारे बॅटिंग आणि कशा प्रकारे बॉलिंग राहील. थोडा घाई करायचे, स्पीडअप करा गेम. पतू पॅकर टीमला या सूचना असतील खास. प्रणय म्हात्रे बर्थडे बॉय आहेत, वाढदिवसाच्या 50 लाख शुभेच्छा. प्लेइंग 11 मध्ये देखील आहेत. आणि विशालने हा फटका स्ट्रेट खेळलाय लॉंग ऑफ रिझनला. 1 रन कंप्लीट. पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. रोहितचा कॉल होता. विशू थोडस रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडं कमी पडले होते, परंतु 2 धावा सुखरूप. धावसंख्या 1 गडी बाद 6 वर पोहोचली आहे. 17 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. आक्रमकता दिसेल का बॅटरची, कारण तितकाच चांगलं वेगवान आणि धारदार मारा गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन चांगली जागा बनवली. चेंडूला खेळून काढलं जातं कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता रोहित निकम पुढे येत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा दोन्ही बॅटर मिळून पूर्ण करतायत. धावसंख्या 2 पुढे सरकली. 1 गडी बाद 8. दबाव तर वाढला बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु दबाव दूर करायचा असेल तर मोठा फटका खेळावाच लागेल. आणि म्हणूनच विशाल पाटील जखमी वाघ आहे. मी म्हणून थोडे इंजरीने त्रस्त आहे. कोण विसरेल मॅक्सवेलची ती इनिंग. असेच त्याला फिट येत होते, क्रॅम्प्स येत होते आणि तिथे केलेल्या 200 धावा अफगाणिस्तान विरुद्ध आणि ती सर्वाधिक बहुचर्चित इन्स्पायरिंग करणारी बॅटिंग. म्हणून विशालला देखील तशी बॅटिंग करावी लागेल. ऑन द चांगला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ रिझन मधून चेंडू लॉंग ऑफला जातोय. फिल्डर येईल आणि फिल्डिंग चांगली होईल तिथपर्यंत. 3 धुक्के येत आहेत. 3 वेळा डबल डबल डबल. आणि यावेळी जर पाहिलं 10 रन 3 बॉल. म्हणजे इथे थोडासा जर विशाल पाटीलने अजून चांगली बॅटिंग केली, एखादा षटकार आला ना तर जिथे 6 रन दिसते तिथे 12 रन येतील संदीप सर 4 बॉल मध्ये. तो आता सध्या तरी पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर करतो हा बॅटर. रन मशीन आहे सध्या तरी या टीमची. विशाल पाटील गोलंदाज तयार. दर्पण स्लोवर बन चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. चेंडूला आता बॅटरने पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पाहूया किती धावा मिळतील. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाली त्या फिल्डरद्वारे. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 12. बॅटिंग चांगली होते, फटके चांगले होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी सुधारावं लागेल. जखमी आहेत नो डाऊट, परंतु इथे दुखापत झाले याला महत्व नाही आहे. सध्या टीमला काय महत्वाचं आहे, धावा आहे ना. विकेट वरती राहणं देखील विशाल गरजेचं आहे आणि त्याच्याकडून धावा अपेक्षित आहेत. इतकी मोठी बोली त्याच्यावरती देखील लावले आणि त्याने जर पाहिलं ना तर चांगलं योगदान दिले. 8 रन सध्या या 4 बॉल मध्ये. सलग 4 वेळा 2 धावा त्याने देखील घेतल्यात. 12 रन 1 विकेट 4 बॉल. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पाहिलं गेलं तर संपर्क कोणताही दिसला नाही बॅट अँड बॉल मध्ये. म्हणूनच बाईटच्या माध्यमातून 1 धाव येईल. 13 धावा 5 बॉल.
1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 13 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता. आणि पत्तू पॅकर्स टीमचे MSD मिस्टर प्रणय म्हात्रे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चांगलं यष्टीरक्षण ते मैदानाच्या आत करताना दिसत आपल्याला. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं, एकच धाव. दबाव आता वाढलाय, 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 14, 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 41. चेस देखील केलेत. या खेळाडूमध्ये ती क्षमता, ती पोटेन्शियल, ते कॅलेबर आहे संदीप सर. आपण अनेक वेळा त्याच्या चांगल्या मोठी खेळी बघितलेत, परंतु आता गरज असताना तो काय करेल पाहूया. ऑफ स्टंपचा जवळून जाणारा बॉल आहे. पंच निरीक्षण करतायत, पाहतायत आणि डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तिसऱ्या पंचांना टीव्ही अंपायर या ठिकाणी निरीक्षण करतील, कारण त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली व्हाईट बॉल आहे की नाही त्याकरता. परंतु ऑन फील्ड डिसिजन सरजी आणि आयोजकांनी माहिती दिली की दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू देखील आहे, तो बिमर चेक करण्याकरता आणि व्हाईट बॉल यासाठी. पंच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घेऊ शकता, परंतु टीमला देखील आहेत आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय, कारण की नक्कीच लाईन जे आहे कदाचित दिसत नसेल आणि यामध्ये पंचांचाही दोष नसेल. परंतु संदीप सर एक वाईड आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी केली. इथे वाईड येईल का हा प्रश्न विचारलाय टीव्ही अंपायर करता. वाईड आला तर दबाव आर्यन वरती, डॉट गेला तर दबाव बॅटर वरती. शंका आहे त्याचं निवारण करण्याकरता पंच आपल्या PCR रूम मध्ये आलेत. टीव्ही अंपायर्स तुम्ही बघतायत, खऱ्या अर्थाने ललित भोईर सरांना तुम्ही बघतायत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवताना दिसेल. सध्या 2 बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं फार महत्वाचं. धावसंख्येवर नजर टाकूया, सध्याची काय स्थिती आहे.
दॅट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल म्हणजेच लगातार इथे आपण बघताय तर 2 चेंडू हे वाईट टाकले गेलेत. हे पुन्हा रिप्ले सुद्धा पाहायला मिळतोय. आता गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि गोलंदाज स्वतः देतात आम्ही. उलट्या दिशेने येऊन त्याने टिपलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. विकेटचं झालंय पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 16. आहे ऑफ स्टंबर हा बॉल होता. पुन्हा एकदा त्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. मिस टायमिंग आणि काय कॅच घेतलाय. व्हॉट अ कॅच. उलट दिशेने गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि धावता झेल. उलट दिशेने धावत असताना कठीण झेल, परंतु तो सोप्पा केलाय. आज तर क्लास आहे आर्यन प्रफुल्ल भोईर या गोलंदाजाचा. काय कॅच कॅरी केलाय. विकेट गेल्यानंतर दबाव मध्ये आहे शिवतेज संघ. मैदानाच्या आतमध्ये आलाय न्यू बॅटर मिस्टर कृष्णा. मूकबधीर खेळाडू आहे, ज्याला जर पाहिलं तर ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, परंतु त्याची खेळी नेहमी बोलत असते. द ग्रेट मराठा संघामध्ये नेहमी हा खेळाडू खेळत असतो. आज कृष्णाची बोली ऍज अ बॅटर म्हणून कशा प्रकारे असेल ना, इंटरेस्टिंग राहील. ज्या सिच्युएशन मध्ये त्याला पाठवलंय. 11 बॉल 39 ची गरज. पुढचा बॉल ओ वेगाने टाकलाय. कॉट बिहाइंड बॅटचा आवाज आला आणि ते दोन्ही अंपायर मध्ये ती कॉलिंग दिसली. कॉट बिहाइंड आउटसाइड एज. विकेट डाऊन. आपण बघू शकतायत काय अप्रतिम शेल टिपलाय. ओ किती वेगाने हा चेंडू होता आणि तितक्याच वेगाने ह्या ठिकाणी प्रणय मात्रे शेल टिपतायत. म्हणूनच मी आठवण करून दिली होती MSD ची. महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने चेन्नई सुपर किंग संघातर्फे यष्टीरक्षणाचं काम करतायत, तसंच आता पत्तू पॅकर्स टीमची जर्सी सुद्धा त्याच संघासारखी आहे आणि त्यांचं टीम वर्क सुद्धा चांगलं होतंय. आता 10 मध्ये 39 पाहिजे. 3 गडी बाद. धाव संख्या 16. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज झालंय आर्यन भोईर. इज ऑन विकेट हॅट्रिक. आर्यन भोईर हे नाव आपण जर पाहिलं तर सुप्रीमो चषकामध्ये देखील ऐकलं होतं. 6 बॉल 4 तिथे आर्यन भोईर होता भिवंडी परिसराचा आणि ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नेली होती. इथे आपला जुचंद्रचा आर्यन भोईर आलाय हॅट्रिक वरती. स्ट्राईकला जितेंद्र पाटील. आज दाखवावं लागेल आपला दमखम. मास्टरचे खेळाडू आहेत. मास्टर माइंडेड बॅटिंग त्यालाही करावी लागेल. पतू पॅकर मध्ये नेहमी खेळतो. पतू पॅकरच्या अगेन्स्ट धमाका करावा लागेल. हॅट्रिकची संधी. काय हॅट्रिक होईल. निखिल पाटील आले होते. लॉंग चेस होता. अवघड झेल होता आणि इथे 1 रन. आता दोन्ही पतू पॅकरचे खेळाडू आहेत ना, पतू पॅकरच्या अपोजिट आहेत. एका साइडला आहे विशाल पाटील, एका साइडला जितेंद्र पाटील, एका साइडला आर्यन भोईर. नाव पतू पॅकर, परंतु सध्या शिवतेज संघाला मॅच कसाही जिंकायचा आहे. त्याकरता प्रयत्न तर करतायत. यश काय मिळत नाही. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगतं ते आपण बघूया. 3 गडी बाद. धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 38 धावा. रिक्वायर रन रेट वाढलाय 25.33 चा तो बनलाय. काय एक वेगळा दृष्टिकोन पडणाऱ्या चेंडूवर असेल बॅटरचा. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला मिड ऑन मध्ये येतोय. डीप मिड ऑन मधून शतरक्षक लॉंग ऑनचा जातोय. चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत बॅटरने 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या 3 गडी बाद 18. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 8 मध्ये पाहिजेत 37. सिंगल डबल बेसिक क्रिकेट आहे, परंतु तो पहिल्या इनिंगला बरं वाटत असते आणि ज्यावेळी सिंगल डबल तुम्ही घेत असता मोठा फटका येत नाही. समोरचा नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर देखील ते स्टॅमिना वाया जात असतो त्याचा आणि कुठेतरी विकेट जात असते. म्हणून विशाल पाटीलची इनिंग सिंगल डबल चांगले आहेत, पण तो धावा योग्य नाही आहेत. आता पहिला निहाळला बॉलला सोडून दिले. पंच काही मदत करतील का या विचाराने जितेंद्र पाटील वाट बघत होते. डॉट बॉल येते. दबाव आहे शिवतेज टीम वरती.
जी बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळायला हवी होती तशी दिसली नाही. 7 मध्ये आता 37 ची गरज आहे. दबाव दडपण सर्व काही जाणवतं बॅटिंग करणाऱ्या टीमवर. पुढे येऊन खेळायचा होता चेंडू हवेत आहे. गोलंदाज पुन्हा उलट्या दिशेने झेल टिपतील काय. व्हॉट कॅच. ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग फ्रॉम मिस्टर आर्यन भोईर. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. व्हॉट अ कॅच. अप्रतिम. 2 सलग उलटे झेल, धावते झेल, कठीण झेल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेणं कधी कधी आपण म्हणतो की दुःखा लागला तो एकदा लागू शकतो. सातत्याने असा कॅच घेणं म्हणजेच किती कॉन्सन्ट्रेट इथे पाहिलं ना. फोकस केलाय मिस्टर आर्यनने आणि मी म्हणेन त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. या 2 कॅच त्याने घेतल्यात ना ते मॅचचे टर्निंग पॉइंट कॅच आहेत. अगदी बरोबर. आता 6 मध्ये 37 पाहिजे परंतु या आधी ऍक्शन स्पोर्ट्स संघामध्ये खेळत असताना प्रफुल्ल भोईर त्यांचे पिताश्री सुद्धा असाच पराक्रम करायचे ज्यावेळेस गोलंदाजी मार्गावर असायचे. हे बघा पुन्हा पुन्हा दाखवलं जातोय त्याची क्षमता, त्याचा स्टॅमिना आणि त्याची नजर हे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता तुम्ही. आता रिप्ले मध्ये दाखवलं गेलंय जो झेल उलट्या दिशेने टिपला गेलाय. एन्जॉय करताना त्यांचे खेळाडू दिसत आहेत. आर्यन भोईर ह्या ठिकाणी चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळताना दिसलंय. 1 षटक टाकत असताना 3 विकेट्स मिळवलेत. 4 धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी त्याची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 18 वर 4 गडी बाद. आता 6 मध्ये पाहिजेत 37. अजय तो देखील पतू पॅकर मध्ये खेळतो आज. पतू पॅकरच्या अपोजिट परंतु आलाय बॉलिंग मार्क वरती. मी म्हणेन चांगला माइंडचा वापर केलाय. विनोद परेड सारखा स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट जुनं ते सोनं आणि तो बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिला बॉल उलट दिशेने खेळले. गॅप शोधलाय. पहिल्या बॉल वरती विनोद परेडचं स्वागत केलंय. चौकार. आणि 33 ची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये पाहिजे 33 धाबा. 9 चेंडूंमध्ये 14 धाबा बनवताना दिसतो बॅटर. संदीप सर इथे मॅच जरी तुम्ही पराभवाच्या छायेमध्ये असलं ना तरी नेट रन रेट ज्यावेळी इक्वल पॉइंट होतात ना नेट रन रेट फार विचार केला जातो आणि शिवतेजला त्याचं नक्कीच भान असेल. बघूया पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळताना दिसला बॅटर. चेंडू जाते स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतात 4. JPL चौकार. अप्रतिम. बॅक टू बॅक 2 सलगचे उलट दिशेने खेळलेले स्वीट हिट चौकार. 4 आणि 4 हा पाडा वाचला. अगोदर 2-2चा पाडा आता 1 का डबल. फिर हेरापरी मध्ये तो डायलॉग होता तसंच बॅटिंग होते. पहिला 2-2 धावा येत होत्या त्या 4 वेळा डबल घेतल्या. आता 1 का डबल. आता 2 वेळा 2 चौकार. बॅटर विशाल पाटील 10 बॉल मध्ये 18 धावा. अप्रतिम बॅटिंग त्याने केले परंतु इतर बॅटरने सपोर्ट केलेला नाहीये. पुढचा बॉल काय तिसरा येईल सलगचा. यावेळी हा बॉल पाहिला तर स्टंपच्या वरून गेला. ऑप्शनवर खेळण्याकरता बॅटर गेला. डॉट बॉल येतोय. थोडा कॉन्फिडन्स आला असावा विनोद परेड. अनेक टुर्नामेंट 2-3 वर्ष थोडस जर पाहिलं तर क्रिकेट पासून दुरावले होते कामानिमित्त परंतु आज JPL मध्ये त्याला देखील संधी आहे. 3 मध्ये पाहिजेत 29 धाबा आणि तो प्रयत्न इनसाइड आउट होऊन करण्याचा होता बॅटर विशालचा. आता थेट चेंडू जातोय शतरक्षकाच्या भेटीला. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल 2 बॅटर होतोय बाद. हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक धक्का. धाव संख्या 26 असताना 26 फॉर 5. प्रयत्न तर विशालने केला होता परंतु त्याला ते यश मिळालं नाही आणि अक्षय म्हणतात ना की प्रयत्न हे करतच राहायचे आहेत. जिंकलात तर आनंद आणि हरलात तर अनुभव तरी मिळेल. पण तो आज शिवतेज संघ मागील वर्षीची जी टीम होती ती
विचारानुसार थोडस जर पाहिलं ना तर पतू पॅगरच्या अगेन्स्ट मी म्हणेन वन साइडच मॅच झालाय. कारण की 2 बॉल 29 असा मॅच जर होतो त्यावेळी बोलतात की वन साइड मॅच. पहिल्या मॅच मध्ये खूप काही शिकायचं असतं आणि नक्कीच इथून शिवतेज संघ शिकेल. परंतु विनोद परेटला जो पहिला विकेट मिळाला ना तो त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय करेल. पहिले 2 चौकार टोकले आणि त्यानंतर विनोद परेट जुना खेळाडू आहे आणि पतू पॅकरने त्याला ऑक्शन मध्ये घेतलंय, भरोसा दाखवलाय, नुसतं टीम मध्ये ठेवलं नाही, त्याला स्लॉग ओव्हर मध्ये देखील आणलं आणि त्याने केलेली गोलंदाजी अप्रतिम कमबॅक. 1 बॉल 29 ची आवश्यकता. इनसाइड आउट करून कळायचा होता बॅटरला. बॅटर चुकतायत आणि याच बरोबर या मॅचला जिंकलंय. 28 धावसंख्येने जिंकलंय पतू पॅकर्स टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अजून संधी मिळतील. जे संघ जरी हरला तरी आणखीन उभारण्याची संधी त्यांना असेल. हँडशेक करा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम हस्ता